नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये आपल्याला ताज्या हिरव्या घेवड्याच्या शेंगा मिळतात किंवा राजमा आपण याला बोलू शकतो. तर या राजम्याची रेस्टॉरंट स्टाईल करी किंवा भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. राजमा करी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता आपण कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे तडतडायला लागल्यानंतर सोबत आपण एक तमालपत्र घालूयात. तसेच 4 लवंग, 2 वेलची आणि 1 दालचिनी घातलेली आहे. आता हे सर्व खडे मसाले तेलामध्ये 2 मिनिट परतून घेऊयात. आता खडे मसाले चांगले परतून झालेले आहेत. लवंग सुद्धा चांगला फुललेला आहे. आता इथे मी सुकं खोबरं, कोथिंबीर आणि लसणाचं वाटण घातलेलं आहे. अंदाजे 2 चमचे हे वाटण आहे. आता हे वाटण तेलामध्ये छानपैकी परतून घेऊयात. कमीत कमी 2-3 मिनिट हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घालत आहे. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये मी एका टोमॅटोची प्युरी घालत आहे. ही टोमॅटोची प्युरी कमीत कमी 2-3 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. आता आपण मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. मीठ घातल्याने टोमॅटोची प्युरी लवकर शिजायला मदत होते. त्यामुळे नेहमी कोणत्याही भाजीमध्ये जेव्हा तुम्ही टोमॅटो घालता त्यावेळी सोबतच मीठही घाला, म्हणजे टोमॅटो शिजायला कमी वेळ लागेल. आता आपण मिश्रणामध्ये काही मसाले घालूयात. त्यामध्ये मी घरचा लाल मसाला किंवा कांदा लसूण मसाला 2 चमचे घालत आहे. सोबत 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. आता आपण हे सर्व मसाले मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 1-2 मिनिट परतून घेऊयात. परतून झाल्यानंतर इथे मी कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही घातली नाही तरी चालेल. आता आपण ताजा हिरवा वाघा घेवडा किंवा राजमा घालूयात आणि मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 1 ग्लास पाणी घालत आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर मिश्रण 2-3 मिनिट हलवून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती मी झाकण ठेवत आहे आणि आता आपण 15 ते 20 मिनिट हा घेवडा शिजवून घेऊयात. 15 ते 20 मिनिटानंतर झाकण उघडून पाहूयात. तुम्ही इथे पाहू शकता घेवडा चांगला शिजलेला आहे आणि भाजी ही खूप छान दिसत आहे. ही भाजी चपाती, भाकरी किंवा जिरा राईस सोबत खायला खूप छान लागते. चला तर मग ही गरमागरम घेवड्याची भाजी सर्व करूयात.